सर्व योजना बंद होणार, पेन्शन पण बंद होणार। सरकारचे आजपासून 10 नवीन नियम आता लावण्यात आले आहेत। आधार कार्ड वापरणाऱ्यांचं बँकेचं खातं पण बंद होणार। आता सरकारकडून आधार कार्ड धारकांवर कारवाईचे आदेश आता सरकारकडून देण्यात आले आहेत। नमस्कार मित्रांनो, तुम्ही कोणत्याही बँकेतून जर सरकारी पेन्शन घेत असाल किंवा तुम्ही कोणत्याही योजनांचे पैसे घेत असाल आणि तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुमच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 10 कडक नियम आता लावण्यात आले आहेत। याचे पालन करणे आता तुमच्यासाठी गरजेचे आहे, अन्यथा तुम्हाला खूप मोठी अडचण ही तुमच्या भविष्यामध्ये आता इथून पुढे येऊ शकते, असं केंद्र सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। जर तुम्ही कोणत्याही योजनांचा बँकेत लाभ घेत असाल किंवा तुमच्या बँकेमध्ये जर खाते उघडले असेल किंवा तुम्ही बँकेमध्ये जर कोणतेही पेन्शन घेत असाल तर अशा सर्व ग्राहकांना ज्या नागरिकांकडे आधार कार्ड आहे त्यांना आजपासून 10 नवीन कडक नियम आता केंद्र सरकारकडून लागू करण्यात आले आहेत। संपूर्ण देशभरात आधार कार्डवर 10 नवीन नियम आता लागू झाले। आधार कार्डवर लागू झालेले हे 10 नवीन नियम प्रत्येकाला पाळावेच लागणार आहेत। आधार कार्डवरचे हे नियम तुम्ही जर पाळले नाही तर तुमच्यावर कारवाई तर होणारच, वरून तुमच्या सर्व योजना असतील, बँकेतील पेन्शन असेल तर हे बंद होणार आहे आणि बँकेचे खाते सुद्धा बंद करण्याचा निर्णय आता केंद्र सरकारने घेतला आहे। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की तुम्ही बँकेचे खाते काढायला गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा आधार कार्ड आहे का असं विचारतात, त्यानंतर पॅन कार्ड आहे का असं विचारतात। जर तुमच्याकडे ही 2 डॉक्युमेंट नसतील, बघा, जर तुमच्याकडे 2 डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला बँकेमध्ये प्रवेश सुद्धा दिला जात नाही। डॉक्युमेंट तुमच्याकडे असायलाच पाहिजे, जर असतील तरच तुम्हाला बँकेचे खाते उघडण्यास परवानगी मिळते, अन्यथा तुम्हाला ही बँकेचं खाते काढायला परवानगी मिळणार नाही। तर बघा मित्रांनो, आता आधार कार्डवरती कोणते नियम आलेत बघा, परंतु आता हेच आधार कार्ड वापरून 2024 मध्ये अनेक गैरप्रकार घडल्याचे आता उघडकीस आले आहे। त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील 140 कोटी आधार कार्ड धारकांना आता मोठे आव्हान केले आहे। आता हे जे 10 नियम आहेत तर तुम्ही नाही पाळला तर तुमच्या बँकेचे खाते बंद करून आधार कार्ड सुद्धा बंद करणार, रद्द करणार असं सांगितलंय। या 10 नियमामधील शेवटचे 2 ते 3 नियम जे आहेत तर त्यानुसार तुम्हाला महत्त्वाची 4 कामे आता लवकरात लवकर करून घ्यायची आहेत, अन्यथा तुमचं आधार कार्ड बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि जर यामध्ये गैरप्रकार आढळला तर तुमच्यावर कारवाई सुद्धा करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही आधार कार्ड जर वापरत असाल तर हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। काल एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये आधार कार्ड वापरणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठा निर्णय आज घेण्यात आला, ज्यामध्ये सर्वच्या सर्व बँकेचे खातेदार, पेन्शनधारक असतील, तसेच कोणत्याही योजनांचा लाभ घेत असलेले नागरिक असतील, मग त्यामध्ये शेतकरी असेल जसे की PM किसान योजना असेल, तसेच मित्रांनो नमो शेतकरी योजना असेल, त्यानंतर लाडकी बहीण योजना असेल, तसेच मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन घेत असलेले पेन्शनधारक असतील, बँक ऑफ इंडियामधील बँकेचे खातेदारक असतील, अशा सर्वच आधार कार्ड वापरणाऱ्या नागरिकांना आता हा मोठा धक्का बसणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही आधार कार्ड जर वापरत असाल तर या 10 नियम जे आहेत तर ते 10 नियम तुम्हाला नक्की काळजीपूर्वक बघायचं आहे। या 10 नियमामधील शेवटचे जे 4 नियम आहेत तर त्यानुसार तुम्हाला महत्त्वाची 4 कामे करायला केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे मित्रांनो, कोणत्याही बघा कोणकोणती 4 कामे तुम्हाला करायची आहेत आणि कोणकोणते 10 नवीन नियम लागू करण्यात आले आहेत आणि तुम्हाला इथून पुढे बघा कोणती काळजी करायची आहे। कडक असे 10 नियम लागू करण्यात आले आहेत। 2024 या वर्षामध्ये अनेक असे आधार कार्ड धारक आहेत जे आता गैरप्रकार करताना आता आढळले आहेत। त्यामुळे सरकारने सर्वांसाठी हे नवीन नियम आता आणले आहेत। यामधील पहिला जो नियम आहे तर तो म्हणजे ज्या नागरिकांनी आधार कार्ड बँकेला लिंक केला आहे, म्हणजे तुम्ही बँकेचे खाते काढायला ज्या ठिकाणी तुम्ही जाता तर तुम्ही त्या ठिकाणी आधार कार्डचा नंबर तुमचा दिला आहे, अशा नागरिकांसाठी हा पहिला नियम आहे। तर 2024 मध्ये जवळपास संपूर्ण देशातील 70,000 आधार कार्ड धारकांना मोठा गंडा घातलेला आहे। यामध्ये मित्रांनो, आता आधार कार्डच्या माध्यमातून बँकेतील पैसे अडकण्याचा प्रकार सुद्धा समोर आला आहे। जी काय घडलेला प्रकार आहे
तर तो तुम्हाला मी इथे सांगतो बघा, म्हणजे हा प्रकार तुम्हाला घडलेला सांगतो, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल। 2024 मध्ये आधार कार्ड वापरून बँकेतील पैसे उकळण्याच्या घटना आता समोर आल्या आहे। यामधील जो प्रकार घडला आहे तो प्रकार आता उघडकीस आला आहे। यामध्ये मित्रांनो एक पेन्शनधारक नागरिक होते, तर तो एक लग्न समारंभामध्ये ते नागरिक गेले होते, तर त्या ठिकाणी काही ओळखीचे लोक होती, तर काही मित्रांनो ओळख नसलेले पण त्या ठिकाणी लोक होती। तर या नागरिकाने सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी हातात हात देण्यास सुरुवात केली। म्हणजेच मित्रांनो आपण कसं एखाद्याला अभिनंदन करण्यासाठी जसा हात समोरच्याच्या हातात देत असतो, तशा प्रकारे एका नागरिकाने शुभेच्छा देण्यासाठी हस्तांतरण केलं, म्हणजेच हातामध्ये हात दिला। या माणसाला काही समजायच्या आतच मित्रांनो त्याच्या अंगठ्याचा जो ठसा आहे तर तो ठसा तिथून कोणीतरी घेतला, म्हणजे चोरला। परंतु या नागरिकाला अजिबात काहीच माहित नव्हतं। मित्रांनो आपण जेव्हा आधार कार्ड काढतो तर त्यावेळेला आपल्याला आठवत असेल, आता तुम्ही एकदा आठवून बघा, आपण जो आपल्या हातात जो अंगठा आहे तर त्याचा जो ठसा आहे, तर तुम्ही आधार कार्ड काढताना त्या ठिकाणी आपण देत असतो। तुम्हाला पण माहित असेल आपल्या बोटाचे ठसे व्यवस्थित कधी कधी उठत नाहीत, त्यामुळे आपल्याला 2-3 वेळा आधार कार्ड काढताना आपण त्या ठिकाणी अंगठ्याचा जो ठसा आहे तर तो त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित दिलेला असतो। तुम्ही सुद्धा अंगठ्याचा ठसा आधार कार्ड काढताना दिला होता, पण याच्या माध्यमातून आता असा मोठा चोरीचं झाल्याचं आता सरकारच्या लक्षात आले, उघडकीस आलंय। तर बघा तो जो नागरिक होता म्हणजे पेन्शनधारक होता, तर त्याच्या अंगठ्याचा जो ठसा आहे तर तो ठसा कसा त्यांनी घेतला बघा। ज्यावेळी आपण म्हणजेच तो नागरिक एकमेकांच्या हातामध्ये हात देतो त्यावेळेस त्याच्याजवळ हाताचा जो अंगठा आहे तर तो त्याच्या हातामध्ये हात देत असताना त्याच्या हातावर बरोबर जाऊन आपटतो, म्हणजे आपण अभिनंदन देताना जसा हातात हात देतो तशा प्रकारे त्याच्या हातात हात दिल्यानंतर तो अंगठ्याचा बघा हातात हात देत असताना त्याच्या हातावर बरोबर अंगठा आपटतो। त्यांनी आधीच आपल्या अंगठ्याचा ठसा घेण्यासाठी त्याच्या म्हणजे जो चोर असतो त्याच्या हातावर काहीतरी चिकट पदार्थ त्याच्या हाताला आधीच लावलेला असतो, आणि त्यामुळे तो अंगठ्याचा ठसा जो आहे तर तो आपोआप चोरणाऱ्या व्यक्तीला सापडतो। त्यामुळे एका दिवशी 5 लाख रुपये बँकेच्या खात्यामधून त्याच्या उडाले। मित्रांनो आता तुम्ही म्हणणार की फक्त अंगठ्याचे ठसेवर कसे काय पैसे चोरी झाले, तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण कुठेही आपले मोबाईलचे लॉक वगैरे काढताना फक्त आपली फिंगर म्हणजेच आपल्या हाताचा जो अंगठा असतो तर ते सुद्धा दिलं तरी सुद्धा आपलं मोबाईलचं लॉक कसं उघडतं, तशा प्रकारे आधार कार्डच्या नंबरवर सर्व काही डिटेल्स फक्त आपल्या जो हाताचा थंब आहे म्हणजेच आपल्या हातात जो अंगठा आहे जर त्याचं जर स्कॅन करून त्यांनी घेतलं तर त्याच्या माध्यमातून जे फ्रॉड लोक असतात तर म्हणजे चोरी करणारे जे लोक असतात तर ते तशा प्रकारे आता आपल्या मोबाईल नंबरवर ते स्कॅन करू शकतात। ज्यावेळी आता हे तुम्हाला घडलेला जो प्रकार आहे, ज्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर हा जेव्हा प्रकार जो काही उघडकीस आला तेव्हा हे समजलं, त्यांनी तातडीने दखल घेऊन आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आता कोणताही असा प्रकार घडू नये यासाठी नवीन आता नियम आजपासून लागू करण्यात आले आहेत। मग आता तुम्हाला कोणते नियम लागू करण्यात आलेत आणि नेमकं तुम्हाला काय काय काम करायचं आहे सर्वांनी व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा आता पहिलं काम आहे ते म्हणजे तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे तुमचा आधार कार्डवरील जन्मतारीख आहे तर ती किती आहे बघायचं आहे। बँकेच्या खात्यावर म्हणजे पासबुकवरती जन्मतारीख काय लावल्या बघायचं आहे, यावर काय काय आहे बघायचं आहे। म्हणजे का बघायचं आहे, कारण यामध्ये काही नागरिकांच्या जन्मतारखा आता चुकीच्या असल्याचं सरकारला लक्षात आले। त्यानंतर दुसरा जो नियम आहे तो म्हणजे आधार कार्डवरील पत्ता जो आहे तर तुम्ही बँकेमध्ये न देता बघा दुसरा पत्ता तुम्ही बँकेमध्ये दिलेला आहे। ज्यावेळी बघा योजनांचे पैसे बँकेत देतात, पेन्शन बँकेत देते त्यांचे पैसे येतात, तसेच खातेदार तुम्ही जर असता तर बँकेचे खाते असते, तर यांच्या माध्यमातून काहीतरी चुकीचा मेसेज जात असल्याचं सरकारला आता लक्षात आलं आहे। त्यामुळे तुमच्या आधार कार्डवरील पत्ता कोणता आहे बघायचा आहे आणि बँकेतील पत्ता कोणता आहे बघायचा आहे। यावरील जो आधार कार्डवरील पत्ता आहे तोच बँकेच्या खात्यामध्ये द्यायचा आहे। त्यानंतर तिसरा नियम महत्त्वाचा आहे तो म्हणजे तुमचं पॅन कार्ड। आता तुमचं पॅन कार्डवर महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे तुमचं जे पॅन कार्ड आहे तर त्या पॅन कार्डवरील काही चुकीचं आढळल्यास तुम्ही पॅन कार्ड दिला असताना बघा तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते। पॅन कार्डवर काही चुकीचं आढळल्यास तुम्ही पॅन कार्ड दिला असताना तुम्ही अपडेट केलं का नाही ते बघायचं आहे। तुम्ही अपडेट केलं जर नसेल तर आता पॅन कार्ड जे नवीन निघाले तर ते 2.0 पॅन कार्ड नवीन आहे ते सुद्धा तुम्ही बँकेमध्ये अपडेट केलं तर सगळ्यात भारी होईल।
त्यानंतर पुढचा जो नियम आहे तो म्हणजे तुमचं आधार कार्ड करून बरेच वर्ष जर झाले असतील तर त्या ज्या नागरिक आहेत आधार कार्ड काढून बरेच वर्ष झालेल्या नागरिकांनी तर त्यांच्या आधार कार्डवरील जे काय मिस्टेक झाले आहे तर ती बदलून घ्यायची आहे। म्हणजेच काही जण काय करतात, जुनं आधार कार्ड त्यांचं असतं तर त्या ठिकाणी ते न राहता म्हणजे पहिला ज्या ठिकाणी पत्ता दिलेला असतो त्या गावात न राहता दुसरीकडे राहायला जातात। त्यांच्या आधार कार्डवरचा पत्ता असेल किंवा ते काही मिस्टेक असेल तर त्यांच्या नावामध्ये जन्मतारखामध्ये ज्या ज्या बदला करायचे आहेत ते लवकरात लवकर तुम्हाला बदल करून घ्यायचा आहे। त्यानंतर तशा प्रकारे बँकांनी आता सूचना करायचं आहे, तुम्ही आधार कार्डवरचं काही बदललं तर तशा प्रकारे बँकांना सूचना करायचं आहे की आम्ही आधार कार्डवर जे काय असेल तर त्यामध्ये थोडीशी दुरुस्ती केली आहे। म्हणजेच मित्रांनो काय करायचं आहे की तुमच्या आधार कार्डवरती नाव पत्ता तुम्ही बदलून घेतला असेल तर त्याचे जे काय असेल तर ते आधार कार्ड तुम्ही जुनं बँकामध्ये जुनं जे आहे तर ते सोडून द्यायचं आहे। नवं पॅन कार्ड जे काय आधार कार्डचं झेरॉक्स तुम्ही बँकामध्ये जाऊन द्यायचं आहे। नवीन आधार कार्ड तुम्हाला बँकेमध्ये जे आहे तर ते झेरॉक्स त्या ठिकाणी जाऊन द्यायचं आहे। त्यानंतर पुढचं जे सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे सर्वांनी बँकेचा खाते क्रमांक जो आहे तर त्याला आधार कार्ड हे लिंक करून घ्यायचं आहे। आता अनेक असे काही नागरिक आहेत ज्यांनी आता योजनांचे पैसे खात्यामध्ये येत असतील, जर तुम्हाला सर्व बँकेचे खाते व्यवस्थित राहायचं असेल तर तुम्ही आधार कार्ड जे बँकेला लिंक करत नाही तर सर्वांनी आधार कार्डला बँकेचे खाते लिंक करायचं आहे। अशा नागरिकांना सुद्धा सरकारच्या वतीने आता स्पष्टपणे सांगण्यात आले। मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।